सरांना भाषण सुरू असताना मी अधिक काही बोलू शकणार नाही हे मला माहीत आहे, त्यामुळे सर वेळेचं थोडंसा धन्यवाद सर समजून घेतल्याबद्दल. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिवादन करतो. महात्मा फुले यांच्या 126व्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित या सत्कार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं विचारमंचावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर आह साळुंके सर, खोडवेकर सर, खाडे सर, गायकवाड सर, या ठिकाणी सर्व मंडळी जे असेल, मानवतकर सर, या ठिकाणी हिवताप अधिकारी डॉक्टर साहेब आहेत, या ठिकाणी विचारमंचावर सर्व मान्यवर, भावी परभणीचा सह्याद्रीचा वाघ तुमचा आमदार, आंबेडकरवादी मिशनचा आमदार भावी सुधीर साळवे, या ठिकाणी शिंदे, सर्व या ठिकाणी या कमिटीतील सर्व अधिकारी पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, अत्यंतिक विनयपूर्वक आणि अत्यंतिक जबाबदारीनं मला वाटतं की आज मला पहिले शिक्षक, आद्य शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज त्यांचा जो काय 126वा महापरिनिर्वाण दिन आहे, त्या निमित्तानं महात्मा फुलेंच्या नावाने हा जो काही पुरस्कार दिला जातो आहे, मला वाटतं की आज 2 पुरस्कार मला मिळत आहेत. एक गेल्या 5-7 वर्षापासून ज्यांना मी पाहण्यासाठी, ज्यांना भेटण्यासाठी म्हणजे अगदी आतुर होतो, असे आदरणीय सोळंके सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा सुद्धा माझ्यासाठी एक पुरस्कारच आहे. आणि दुसरी जी काही बाब असेल तर ती दुसरी बाब म्हणजे निश्चितपणे महात्मा फुले यांच्या नावाने हा जो काही पुरस्कार, हे जे काही रिकग्निशन या ठिकाणी मिळतं आहे, मला वाटतं की हे सर्व एक जबाबदारी वाढवणारं आहे. कारण का ते येत्या काळामध्ये म्हणजे आंबेडकरवादी मिशनमधून संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही बहुजन बांधवांना ज्या काही बाबी अपेक्षित आहेत, तर त्या बाबीसाठी, कारण ज्यावेळेस काम सुरू केलं होतं मी नांदेडमध्ये, त्यावेळेस अगदी पहिल्याच वर्षी 2010मध्ये मामा देशमुख सरांच्या हस्ते समाजभूषण हा पुरस्कार नांदेडकरांनी दिला होता. आणि मला वाटतं की आता एक पाऊल पुढेच चाललं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुद्धाकडे घेऊन जाण्याची ताकद ज्या एकमेव विद्वानामध्ये आहे, ज्या एकमेव म्हणजे व्यक्तीमध्ये आहे, ज्या एकमेव म्हणजे अगदी आजच्या काळातील जे काही लोकशिक्षक म्हणू, त्या लोकशिक्षकाचं नाव जे असेल तर ते डॉक्टर सोळंके सर आहेत. तर त्यांच्या हस्ते जे असेल, कारण बुद्धाकडे मराठ्यांना, बुद्धाकडे बहुजनांना घेऊन जाण्याची ताकद जी असेल तर ती ताकद फक्त एकट्या सरामध्ये आहे. आणि मला वाटतं की त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो काही पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय, मला वाटतं की ही एक माझ्यासाठी म्हणजे एक फार मोठी जी असेल तर ती एक जबाबदारीची जाणीव जी असेल तर ती निर्माण करून देणारी ही घटना आहे. एक आनंदाची घटना तर आहेच, वादच नाही. तर यामुळे हा एक पुरस्कार अत्यंतिक विनयपूर्वक मी या ठिकाणी घेत असताना, कारण आम्हाला सर्वांनाच सरांना ऐकायचं, सरांनी सुद्धा अगदी म्हणजे मिशनच्या कार्यक्रमामध्ये 1-1.5 तास अगदी खोडवेकर सर अगदी बोलतात ते अगदी ते सुद्धा अभ्यासू आहेत. पण या ठिकाणी वेळेचं जे काही भान असेल तर ते वेळेचं भान ठेवून या ठिकाणी अगदी 5च मिनिटामध्ये मी आपलं या ठिकाणी मनोगत जे असेल तर ते व्यक्त करतो. कारण नांदेडमधून हे सगळं काम सुरू होत असताना ते दिल्लीपर्यंत गेलं. आज आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून प्रशासक निर्मितीचं जे काही काम सुरू आहे, या ठिकाणी खोडवेकर सरांनी जसं सांगितलं आपणाला की म्हणजे अगदी बहुजन म्हणजे कल्याणाच्या दिशेनं, कल्याणकारी राज्याच्या दिशेनं, स्थापनेच्या दिशेनं प्रशासक तयार झाला पाहिजे. अगदी मला अगदी पुढे जाऊन हे म्हणायचं आहे, कारण बुद्धाचा जो काही महत्त्वाचा संदेश आहे, भवतु सब्बं मंगल, भवतु सब्बं मंगल. कारण अधिकारी जो असेल तर अधिकारी हा सर्वांचं कल्याणकारी, सगळ्यांचं कल्याण करणारा असो आणि त्याच्यासाठी जे काही म्हणजे आदर्श असेल तर तो बुद्धाचा भवतु सब्बं मंगलचा हा आदर्श जो असेल तर तो आदर्श आहे. तशा पद्धतीचे आदर्श समोर ठेवून कल्याणकारी अधिकारी जे असतील, कल्याणकारी प्रशासक जे असतील तर ते निर्माण व्हावेत, असा या त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि याच्यासाठी प्रेरणा जी असेल तर ती प्रेरणा महात्मा फुलेच आहे निश्चितपणे. कारण 1 जानेवारी 1848 मध्ये
महात्मा फुलेंनी शाळा सुरुवात केली आणि 1 जानेवारी 2010 तोच आदर्श आम्ही ठेवून आंबेडकर मिशनची जी काही निर्मिती असेल तर ती केली. कारण काय तर शाळा सुरुवात केली महात्मा फुलेंनी, शिक्षण जे काय जे असेल तर ते दिलं आम्हाला. मला वाटतं की इसवी सन पूर्व 150 आमचं शिक्षण बंद झालं. मनुस्मृती लिहिल्या गेली. सुमती म्हणजे याने जे असेल तर ती जी असेल तर ती लिहिली आणि त्याच्या संदर्भामध्ये नारद स्मृतीमध्ये जो काही उल्लेख असेल तर तो उल्लेख आलेला आहे. आणि बाबासाहेब आम्हाला सांगतात की मनुस्मृती का लिहिल्या गेली आणि मनुस्मृती लिहित असताना जे असेल, कारण का तर या देशामध्ये इसवी सन 150 वर्षापूर्वी आणि आजपर्यंत म्हणजे 1848 या प्रदीर्घ काळामध्ये या देशामधल्या 92.5% लोकांना शिक्षणापासून वंचित केलं. कारण करण्याच्या पाठीमागे हाच उद्देश होता की जर शरीरातील जे काही सगळ्यात मोठं शक्ती केंद्र असेल तर ती बुद्धी आहे आणि ह्या बुद्धीला जर निकामं केलं तर मनुष्य जो असेल तर मनुष्य हा पशु आणि मनुष्य याच्यामध्ये जो असेल तर तो काही भेद उरत नाही. आणि जर ह्या मनुष्याला जर नियंत्रित करायचं असेल तर त्याची बुद्धी जी असेल तर ती नष्ट केली पाहिजे आणि बुद्धी नष्ट करण्यासाठी जे असेल जो काही मेंदू असेल तर तो निष्क्रिय करण्यासाठी त्याला शिक्षणापासून वंचित जे असेल तर ते आपण केलं पाहिजे. हा जो काही म्हणजे मोठा उद्देश समोर ठेवून अगदी मनुस्मृतीनं या बहुजनांना शिक्षणापासून वंचित केलं. आणि इसवी सन पूर्व 150 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा त्या महापुरुषाला महात्मा फुलेंना पहिल्यांदा समजलं, आपल्यावर उपाय समजला आणि हा सुद्धा उपाय महात्मा फुलेंना अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी आम्हाला दिला. आणि 21व्या वर्षी महात्मा फुलेंनी हा उपाय आमच्यासाठी हे सोल्युशन जे असेल तर ते आमच्यासाठी दिलं. आणि म्हणून जे असेल तर ते शिक्षण जे असेल तर ते आमच्यासाठी एक औपचारिकता नाही, ते एक ॲम्बिशन नाही, तर बहुजन समाजाचा हा फार मोठं म्हणजे एक सोल्युशन जे असेल या जे काही म्हणजे मनोवादी व्यवस्थेतून बाहेर पडण्याचं जे काही सोल्युशन असेल तर ते सोल्युशन शिक्षण आहे. पण मला वाटतं की या ठिकाणी आम्हाला अगदी म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण सुद्धा करावं लागणार आहे. कारण काय तर या ठिकाणी म्हणजे 1848 पासून आजपर्यंतचा कालावधीचा विचार केला तर 1848 पासून महात्मा फुले सांगतायत शिका, राजश्री शाहू महाराज सांगतायत शिका, बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हा चळवळीचा पाया मानला, शिक्षित बना, संघटित बना, संघर्ष करा. पण आजच्या स्थितीमध्ये आमचा जो काही म्हणजे बहुजन समाजातील तरुण आहे SC ST OBC हा फक्त पदवीपर्यंत 15.1% विद्यार्थी हा फक्त पदवीपर्यंत शिकतोय. म्हणजे बहुजन समाजातला अजूनही 85% जो काही विद्यार्थी असेल तर हा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. मला वाटतं की 85% बहुजन समाजातील व्यक्ती तरुण हा जर शिकत नसेल, कारण काय तर 65 पेक्षा जास्त वयाची लोकसंख्या ही अगदी 30 ते 35 वय गटातल्या आत आहे. तरुण आहे, हा देश तरुण आहे, समाज तरुण आहे. आणि या तरुण समाजामध्ये 85% मुलं जर पदवीपर्यंत शिकत नसतील तर मला वाटतं की आपण आपला पाया जर कच्चा ठेवला तर कुठल्या प्रकारचे पुढचे जे काय म्हणजे संघटित बना, संघर्ष करा, शासनकर्ती जमात व्हा, अशा पद्धतीचे आपले जे काही स्वप्न असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट असतील तर ते प्राप्त करण्याच्या दिशेनं फार मोठा अडथळा आम्ही स्वतःहून जो तो निर्माण करतोय. त्यामुळे मला वाटतं की 100% शिक्षण नाही तर उच्च शिक्षण घेण्याच्या दिशेनं जे असेल तर ते बहुजन समाजाने जे असेल आणि विद्यार्थ्यांनी पुढे येणं जे असेल तर ते आज समाजाची गरज जी असेल तर ती गरज राहिलेली आहे. या ठिकाणी म्हणजे परभणीपुरता जर विचार केला तर सेन्सेक्स कास्ट आणि एज्युकेशन सेन्सेक्सच्या संदर्भामध्ये 2011 पहिल्यांदा सर्वे झाला आणि तो सर्वे आता अलीकडे पब्लिश झाला. त्या सर्वेमध्ये असं सांगण्यात येतं की परभणी जिल्ह्याचा जर विचार केला सर तर या ठिकाणी सर आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिक्षण विभाग आणि बाकीच्या संदर्भात कार्य करतात. या ठिकाणी SCचं पॉप्युलेशन जिल्ह्यामध्ये 1,67,000 मध्ये गेल्या 65 वर्षामध्ये 1950 पासून किंवा आम्ही कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट डे सुद्धा 26 नोव्हेंबरला आम्ही साजरा केला. अगदी म्हणजे तो दिवस तर आंबेडकरवादी मिशननं जो काही म्हणजे 26 नोव्हेंबरचा हा जो काही दिवस असेल तर हा दिवस आम्ही भीमयुग प्रारंभ दिन म्हणून जो असेल तर तो साजरा केला. कारण मनुस्मृतीचा जो काही म्हणजे जो काही दिवस संपला आणि 26 नोव्हेंबर पासून जो असेल तर तो भीमयुगाची जी काही सुरुवात असेल तर ती सुरुवात झाली. मग प्रश्न असा आहे की ह्या 50 वर्षामध्ये 65 वर्षामध्ये 1950ला भारतीय घटना अंमलात आली. 1950 पासून ते आजपर्यंत 65 वर्षामध्ये परभणीमध्ये आम्ही किती शिक्षित झालो. 1,67,000 SCच्या पॉप्युलेशनमध्ये खाडेसर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये फक्त 8,097 मुलं पदवीधर आहेत. मला वाटतं की ह्या सर्व प्राध्यापक मंडळी, सर्व जे काही बुद्धिजीवी मंडळी असेल या ठिकाणी सर्व तरुणांसाठी हे एक मोठं आव्हान आहे
परभणी जिल्ह्यामध्ये SC कम्युनिटीमध्ये फक्त म्हणजे आकडेवारी, सरकारची आकडेवारी अशी सांगते, कास्ट सेन्सेक्स आणि एज्युकेशन सेन्सेक्स असं सांगतं की फक्त 8,097 मुलं आमचे पदवीधर आहेत. किती मुलं आम्ही डॉक्टर केले गेल्या 65 वर्षामध्ये? तर आम्ही फक्त 193 मुलं आम्ही डॉक्टर केले. डॉक्टर साहेब या ठिकाणी म्हणजे अधिकारी आहेत या ठिकाणी, 193 मुलं, फक्त 193 मुलं. किती मुलं आम्ही इंजिनियर केलेत? फक्त 530 मुलं परभणीमधून जे असेल तर 65 वर्षामध्ये आम्ही इंजिनियर केलेत, असं सरकारची आकडेवारी सांगते. मला वाटतं की या संदर्भामध्ये आम्ही जो असेल तो प्रामुख्यानं आणि गांभीर्यानं जो काही विचार असेल तो विचार केला पाहिजे. कारण काय तर मिशन केंद्र सुरू करत असताना, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये मुवमेंटला आम्ही इव्हेंट केलेला आहे असं मला स्वतः वाटतं. कारण काय तर मुवमेंट जे असेल, कारण मी ब्लड डोनेशन घेईल, कोणीतरी व्याख्यान घेईल, कोणीतरी कवी संमेलन घेईल, कोणीतरी काहीतरी घेईल, समजा मी 18 तास अभ्यास घेईल, म्हणजे जयंती असो, पुण्यतिथी असो, या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन असो, प्रत्येक दिवस जो असेल, प्रत्येक महत्त्वाचा शाळा प्रवेश दिन असेल, आम्ही इव्हेंट करतोय, मुवमेंट नाही करत आम्ही. मला वाटतं की इव्हेंट जी असेल तर ती संपली पाहिजे आणि आम्ही मुवमेंटच्या दिशेनं जे असेल तर ते अग्रेसर झालं पाहिजे. कारण अशा सगळ्या कार्यक्रमामधून शैक्षणिक जे काही प्रगती असेल, आर्थिक प्रगती असेल, राजकीय प्रगती असेल, त्या दिशेनं आम्ही जे असेल तर ती वाटचाल करण्याच्या दिशेनं आमची जी काही म्हणजे भूमिका असेल तर ती भूमिका म्हणजे असली पाहिजे. कारण का या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भात जो काय असेल, कारण मी प्रशासक बनवण्याच्या संदर्भामध्ये मी जसं बोललो की महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली, सोल्युशन दिलं. आजच्या संदर्भामध्ये मी एक शाळा सुरू केली, प्रशासक निर्मिती. तो काय क्लास नाहीये, मी प्रशासक का निर्माण करतोय? आदरणीय सरांसोबत आता मी चर्चा करत होतो आल्यानंतर, कारण या देशामध्ये प्रतिक्रांत्या कोण करतंय? कारण का तर पुष्यमित्रची जी काय क्रांती होती तर ती प्रतिक्रांती होती. बुद्धाच्या क्रांतीला प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर करण्यासाठी एका प्रशासकानं ती प्रतिक्रांती केली. कारण का तर सेनापती होता तो, आजचा सेनापती सारखा प्रशासक होता तो. प्रशासकानं सम्राट मौर्याचा जो काय म्हणजे जो नातू आहे तर त्या बृहद्रथ मौर्याचा खून केला आणि खून करून त्या प्रशासकानं शुंग घराण्याची जी काही स्थापना असेल तर ती केली. अगदी अलीकडचं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहता येईल आपल्याला. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याच्या स्थापना केलेल्या ज्या काही स्थापना असेल तर ती स्थापना एक क्लार्क माणूस, जो क्लार्कचा उद्या सचिव झाला आणि जो पेशवे झाला, त्या पेशव्यानं जे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची जी काही संकल्पना असेल तर ती जी असेल तर ती धुळीत म्हणून पेशवाईची स्थापना जी असेल तर ती केली. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये प्रशासक जो असेल तर तो प्रतिक्रांत्या करतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जो काही मनवादी व्यवस्थेचा मानणारा असेल, जो काही ब्राह्मण्यवादी असेल तर तो या ठिकाणी आम्ही फक्त संख्या सांगतो, याचा तेवढा त्याचा तेवढा, पण हा या ठिकाणी अगदी प्राचीन काळापासून मग तो चाणक्य असे ना काय आणि आजचा जो काही चाणक्य असेल तर तो चाणक्य हा एकच आहे. सत्ता कुणाची का असे ना, भारतात मोगल येऊ, भारतामध्ये अगदी कोणी येऊ, भारतात आर्य येऊ, भारतात इंग्रज येऊ, या ठिकाणचा मुख्य सल्लागार जो असेल तर तो जो असेल तो या ठिकाणी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेचा जो काही म्हणजे समर्थक आहे. त्यामुळे या देशामध्ये जे असेल तर ते म्हणजे शिक्षण, बाकी सर्व गोष्टी आम्हाला जे काय म्हणजे सरांनी जे सांगितलं, कल्याण का होत नाही आमचं? कारण का तर कल्याण का होत नाही? कारण कल्याण न होण्याच्या पाठीमागे एकच भूमिका आहे. कारण का तर या ठिकाणी कल्याणकारी आणि भवतु सबं मंगलमची भूमिका घेणारे प्रशासक नाहीत. त्यामुळं तशा पद्धतीचा, कारण मला अधिकारी नको आहे, मला आंबेडकरवादी अधिकारी पाहिजे. आणि मी तर अगदी दाव्यानं सांगतो की या ठिकाणी जे काही तरुण असतील तर अधिकारी कसा पाहिजे, तर या ठिकाणी डॉक्टर, या ठिकाणी खोडवेकर सारखा अधिकारी जो असेल तर तो पाहिजे आम्हाला. कारण काय तर मी नांदेडमध्ये घोषित केलं होतं की आमचे आंबेडकरवादी अधिकारी, असे अधिकारी जे असतील तर ते आम्हाला पाहिजेत. मला वाटतं की यांना समोर ठेवून या ठिकाणी, आणि असे 1 2 3 नाही, अगदी म्हणजे या ठिकाणी जर DM आमचा असेल तर उद्याचा CM आणि PM सुद्धा आमचा होऊ शकतो. कारण काय तर या ठिकाणी शासनकर्ती जमात तयार करण्याच्या दिशेनं काम करत असताना मला वाटतं की आमच्याकडे इंटेलेक्च्युअल क्लास आम्ही निर्माण केला पाहिजे. आम्ही जो असेल तो प्रशासक जो असेल तो बहुजन विचाराचा जो असेल तो तयार केला पाहिजे आणि त्या दिशेनं काम करण्यासाठी म्हणून जे असेल तर ते मला वाटतं की आंबेडकरवादी मिशनची जी काही निर्मिती असेल तर ती निर्मिती आम्ही केलेली आणि त्या दिशेनं आज 60-70 असेल, आज नांदेडमध्ये आज जे असेल जवळपास 30,000 स्क्वेअर फीटचं काम जे असेल तर ते होते. मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये मी अगदी 22 राज्य फिरतोय, 122 विद्यापीठांना भेटी दिलेल्या आहेत. अगदी पूर्ण भारतामध्ये समाजानंच उभं केलेलं, कारण का हे शासनानं उभं केलेलं नाही, कुठलाही राजकीय मदत नाही, अगदी कुठल्याही प्रकारे आपण सगळ्यांनी 1-1 रुपये देऊन हे सगळं केंद्र उभं केलेलं आहे. 30,000 स्क्वेअर फीटचं मला वाटतं की संपूर्ण देशामधलं अशा पद्धतीचं हे पहिलं केंद्र आहे. दिल्लीमध्ये हे केंद्र चालतं. अगदी बाकी ह्या सर्व बाबी जे असतील तर या सगळ्या बाबीला आपण सगळ्यांनी पाठबळ जे असेल तर हे पाठबळ आपण सर्वांनी दिलेलं आहे. मला वाटतं की याला अधिक जे काही म्हणजे गती देण्यासाठी जसं गोडवेकर समजतात, कारण का हा संपूर्ण देशभरामध्ये आम्ही प्रयत्न करतोय, कारण रिजनल सेंटर आमचे झाले पाहिजेत. कारण काय तर मी छत्तीसगडसाठी प्रयत्न करतोय, आम्ही रायपूरमध्ये फक्त ST साठी
कारण तो बेल्ट आहे, SC/STचा बेल्ट आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, त्यानंतर ओरिसाचा बेल्ट आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि बाकी जे काय लागून जो असेल, कारण पूर्ण ST डॉमिनेटेड पॉप्युलेशन आहे. ST साठी विशेष केंद्र आंबेडकर मिशनचं रायपूरमध्ये सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दिल्लीमध्ये अशोका सोशल रिसर्च सेंटरसाठी जे असेल तर ते बुद्धिजीवी जोडण्याचा जो काही प्रयत्न असेल तर तो करत आहोत आम्ही. युवकांसाठी, महिलांसाठी, बाकी यांना जोडण्यासाठी जे असेल तर ते काम जे असेल तर ते आंबेडकरवादी मिशन करत आहे. आणि माझा या ठिकाणी जो असेल तो या ठिकाणी दावा आहे, कारण का तर या ठिकाणी म्हणजे फक्त म्हणजे अधिकारी निर्मिती नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे अभिप्रेत असलेला शासनकर्ती जमात, मग प्रशासक आणि शासक दोन्ही निर्माण करण्याचं काम हे आंबेडकरवादी मिशन जे असेल तर ते करेल. त्याच्यासाठी आपण सर्वांनी म्हणजे मिशन केंद्राच्या पाठीमागे, कारण का तर मी मिशन केंद्र सुरू करण्याच्या पूर्वी या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर पहिला कार्यक्रम डोनेशनचा परभणीमध्ये लागला. पहिल्या कार्यक्रमामध्ये परभणीकरांनी जे असेल तर ते आपलं 1-1 रुपयाचं जे काही डोनेशन असेल तर ते डोनेशन म्हणजे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे अगदी पहिला या ठिकाणचा जाहीर सत्कार असेल किंवा पहिला हा जो काही पुरस्कार असेल तर ते परभणीकर देत आहेत. मला वाटतं की हे खूप मोठं प्रेम आहे, एक खूप मोठं आपण माझ्याकडून अपेक्षा जे असेल, कारण या प्रेमापोटी जे असेल तर एक माझ्यासाठी एक जबाबदारी वाढवणारं हे काम असेल तर हे काम आपण करताय. मला वाटतं की त्याबद्दल मी आपला सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. सह्याद्री फाउंडेशन असेल, त्यांची सर्व टीम असेल, किरण मानवतकर जी असतील, प्राध्यापक खाडे सर असतील, या ठिकाणी गायकवाड सर असतील, ही सर्व म्हणजे अगदी बुद्धिजीवी मंडळी या ठिकाणी, सिव्हिल सर्जन सर ढाके साहेब नाही आहेत ते आहेत आमच्यासोबत. अगदी या ठिकाणचे परभणीमधील सर्व डॉक्टर्स मिशनच्या सोबत आहेत, परभणीमधले सर्व प्राध्यापक मिशनच्या सोबत आहेत. आणि मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच स्थिती आहे. आज देशामध्ये 1000 पेक्षा जास्त अधिकारी मिशन सोबत आज जोडल्या गेलेले आहेत. मला वाटतं की ही सर्व जी काही ताकद असेल तर ती ताकदीमधून उद्याचा शासनकर्ता जमात जो असेल, आणि सर म्हणतात तसं अगदी भवतु सबमंगल, अगदी सर्व बहुजनांचं कल्याण होण्याच्या दिशेनं आणि कल्याणकारी राज्याची स्थापना ही जसं भारतीय संविधानाचा उद्देश आहे तर त्या उद्देशाच्या प्रती घेऊन जाण्यासाठी म्हणून तरुणांना आपण तयार करण्याच्या दिशेनं आपण पुढे येऊया. त्याच्यासाठी आपण सर्व पाठबळ देताल. या ठिकाणी म्हणजे आपण सर्वांनी हा जो काही म्हणजे पुरस्कार मला दिला, अत्यंतिक विनयपूर्वक आणि अत्यंतिक जबाबदारीपूर्वक हा जो काही पुरस्कार असेल हा पुरस्कार मी स्वीकारतो. या ठिकाणी अगदी आपले सगळ्यांचे म्हणजे आभार जे असतील तर आभार मी या ठिकाणी मानतो. या ठिकाणी म्हणजे सोबतच अगदी म्हणजे पुन्हा एकदा आदरणीय म्हणजे डॉक्टर साळुंके सरांचे, कारण काय तर खरं म्हणजे त्यांच्याकडून पुरस्कार मिळणं म्हणजे एक फार मोठा आशीर्वाद आहे. कारण का तर माझ्या म्हणजे जीवनाच्या इतिहासामध्ये हा एक महिलाचा म्हणजे टप्पा आहे किंवा एक महिलाचा दगड म्हणता येईल. कारण का तर त्यांचे हे आशीर्वाद जे असतील तर त्यांचे आशीर्वाद हे येत्या काळामध्ये अगदी सकारात्मक कामामध्ये रूपांतरित होतील अशा पद्धतीची जे काय असेल तर ती वाही देऊन, सोबतच या ठिकाणी जे काही ट्रॉफीवाले, कारण ट्रॉफी तयार करण्याची तारीफ ही सरांनी केली आहे, खोडवेकर सरांनी केली आहे सर्वांनीच, कारण खूप सुंदर ट्रॉफी त्यांनी तयार केलेली आहे. तर ते ट्रॉफी तयार करणारे अरविंद जे असेल तर ते आलेले आहेत. अरविंदजींना मी या ठिकाणी विचारमंचावर पाचारण करतो. आदरणीय खोडवेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचा यथोचित सत्कार जो असेल तर तो करावा. या सत्काराबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.